मुरबाड तालुक्यातील कळंबाड ग्रामपंचायत मधील दांडवाडी व वाघवाडीतील रस्ते व पाणी प्रश्न गंभीर, प्रशासनाचे दुर्लक्ष। मुरबाड तालुक्यातील कळंबाड ग्रामपंचायत अंतर्गत दांडवाडी व वाघवाडी येथील आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। अनेक वर्षांपासून या समस्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पावसाळ्यात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होत असून चिखल व खड्यांमुळे दळणवळण पूर्णपणे ठप्प होते। याचा फटका विद्यार्थी, कामगार तसेच आजारी रुग्णांना बसत आहे। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दूरवर जावे लागत असून अनेक वेळा दूषित पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे कोकण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मराडे यांनी आपल्या टीमसह दांडवाडी व वाघवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। यावेळी ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या थेट त्यांच्या समोर मांडल्या। पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दळणवळण, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळे, रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेणं कठीण होते, अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। प्रतिनिधी किरण कारभळ, मुरबाड। समस्या काय? पाणी रोड पाहिजे, रोड आहे तो गाड्या बरोबर चालता येत नाही। परत पाण्याचं आम्हाला एवढी टंचाई आहे, पाणी आम्हाला कुठे भेटत नाही। कुठून पाणी भरायचं आता? त्या तेवढ्या लांब पाण्याला कसं जाता येईल? आता एक बोरिंग 4-5 गाव एका बोरिंग आणि ती पण आटते। पिण्याचं पाणी आता आम्हाला कुठंच पाणी नाही। सरपंच वगैरे तुमच्याकडे काय लक्ष वगैरे देतात? सरपंचाला किती वेळा झालं, सरपंच लक्ष देत नाही तर आम्ही पण त्याला काय करणार? किती वेळा गेलो सरपंचा काही? दुसरं काय अजून तुमच्या ग्रामपंचायत आहेत का? म्हणजे सगळं पाईपलाईन दिलेले पण पाणी अजून पोचलं नाही। या टाक्या बसलेल्या आहेत सगळ्या, आम्हाला वाटत जाऊन लांब लांब पर्यंत पाणी भरावं लागतं। किंवा रात्रभर एकच बोरिंग आहे एवढ्या मोठ्या गावाला, त्याच्यामुळे आम्हाला रात्रभर बसावं लागतं, तेव्हा ते पाणी भेटतं प्यायचं। सध्या तरी हीच आमची समस्या आहे। आणि आम्हाला रोड पण नाहीये। कुणी आजारी व्यक्ती झालं, कुणी गरोदर माता वगैरे असल्या तर त्यांच्या